शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. अध्याय 4, श्लोक नंबर 18, ओवी नंबर 93. कर्मण्य कर्मयः पश्ये न कर्मणि च कर्मयः स बुद्धिमान मनुष्येषु स युक्तः कृष्णकर्मकृत्. जो सकळ कर्मी वर्तता देखे आपुली नैष्कर्म्यता कर्मसंगे निराशता फळाचिया. आता जो 93 ओवीपासून पुढे विषय सांगणार आहे त्या विषयाची पार्श्वभूमी ओवी नंबर 92च्या उत्तरार्धामध्ये माऊलीने सांगितलं आहे की परी ते असो ऐके चिन्ह प्राप्ताचे गा. प्राप्त जो पुरुष आहे, प्राप्त पुरुष अर्थात कृतकृत्य पुरुष, मुक्त पुरुष, ज्ञानी पुरुष जो आहे त्याचं काय चिन्ह आहे, त्याचं काय लक्षण आहे ते आता इथून पुढं सांगायला सुरुवात करतात. तर ओवी नंबर 93 पासून 99 पर्यंत ज्ञानी पुरुषाचा काय निश्चय असतो कर्म इत्यादिकाविषयी, तो कसं कर्मात अकर्म, अकर्मात कर्म वगैरे पाहतो, त्याचा काय भाव असतो तो आपल्याला समजावून घ्यायचा आहे. तर ओव्याचं चिंतन तर करायचंच आहे, परंतु कर्मामध्ये अकर्म पाहणे आणि अकर्मात कर्म पाहणे हे नेमकं काय आहे हे थोडक्यात जर आपल्या लक्षात आलं तर ह्या नुसत्या ओव्या वाचायचं काम राहील. 5-7 ओव्या आहे. तर होतं काय, कर्म. कर्म म्हणजे सर्वात पहिले हे लक्षात घ्यायचं आहे की 2 पदार्थ आहेत, एक आत्मा, दुसरा अनात्मा. आत्मा सच्चित आनंद घन असणारा एक नित्य व्यापक स्वगत सजातीय विजातीय भेदरहित देशकाल वस्तू परिच्छेदरहित असा असणारा आत्मा की जो आपलं सर्वांचं स्वरूप आहे, हा आत्मा झाला. आणि आत्म्याला सोडून बाकीचं जे आहे मग त्या आत्म्याच्या आश्रयाने असणारी माया, मायेपासून उत्पन्न होणारे पंचमहाभूत, त्या भूतांचं कार्य, शरीर, इंद्रिय हे सारे याला म्हणतात अनात्मा. ठीक आहे. मग आता जे कर्म घडतं आहे शरीराकडून, इंद्रियाकडून, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय यांच्याकडून जे काय कर्म घडत आहे, प्रकृतीत जे कर्म घडत आहे ते सर्व कर्म घडत असलं तरी देखील आत्मा जो आहे तो या सर्वात अनुस्थित असून तो मात्र अकर्ता आहे, कोणतंही कर्म करणारा नाही. अशा रीतीने सर्व कर्मामध्ये, प्रकृतीच्या कर्मामध्ये जो आपल्या स्वरूपाला अकर्म रूपाने पाहतो, अकर्ता पाहतो, असं हे झालं कर्मामध्ये. कर्मणी काय आहे, अकर्म, अकर्मतेचं दर्शन. आणि दुसरी बाजू आता दुसरं कसं की बऱ्याचदा मनुष्य काय करतो की स्थित बसलेला आहे, सारे कर्म स्वरूपात टाकून दिलेले असतात आणि शांत बसलेला असतो आणि तो म्हणतो की मी आता काही करत नाही, मी अकर्ता आहे, अशी त्याची समजूत. परंतु वस्तुतः तो जरी व्यवहारामध्ये लोकांमध्ये अकर्ता दिसत असला, कर्मरहित दिसत असला, परंतु तो तसा अकर्ता नाही. तिथेही त्याचं ते बसण्याचं किंवा झोपण्याचं किंवा मानसिक कर्म, मी काही बसलो नाही, मी बसलेलो आहे, मी काही करत नाही, अशा स्वरूपाचा होईना मानसिक व्यापार त्याचा चालू असतो. म्हणजे लोकाच्या दृष्टिकोनातून जो अकर्ता आहे तिथं तो कर्म पाहतो ज्ञानी, आणि जे कर्म आहे, जिथं कर्म घडत आहे इंद्रियाकडून शरीरादिकाकडून, तिथं तो आपल्या स्वरूपाला अकर्म रूपाने पाहतो. कारण चैतन्यामध्ये कोणत्याही प्रकारची क्रिया घडत नाही, ते व्यापक आहे, व्यापकात क्रिया घडत नसते, सावयव पदार्थात क्रिया घडत असते. आत्मा निरवयव आहे, त्यात कोणतीही क्रिया नाही. असा असतो ज्ञानी पुरुषाचा निश्चय. तोच आता आपल्याला ओव्याच्या माध्यमातून माऊलीच्या मुखातून ऐकायचा आहे. जो सर्व कर्मी वर्तता, ओवी वाचली आपण, की जो सकळ कर्मी वर्तता देखे आपुली नैष्कर्म्यता देखे. म्हणजे जो ज्ञानी पुरुष सकळ कर्मी वर्तता, सर्व काही कर्म तो करतोय. वर्तता म्हणजे आचरण करीत आहे, कदाचित आचरण करतोही, पण सर्व ते करत असताना देखील आपली म्हणजे आपल्या आत्म्याची नैष्कर्म्यता देखे, की माझा आत्मा या सर्वामध्ये कसा आहे, निष्क्रिय आहे, क्रियारहित आहे, असं तो जाणतो. आणि एवढंच नाही तर कर्मासंगे निराशता फळाचिया. तो कर्म करतोय, पण कर्म करीत असला तरी कर्माचा संग, कर्माचा संबंध कोणाबरोबर आहे, फलाबरोबर. पण त्या फलाविषयी देखील तो आशा धरत नाही. कोण, ज्ञानी महात्मा, त्याचा असा निश्चय आहे. आणि कर्तव्य ते लागी
जया दुसरे नाही जगी, ऐस्या नैष्कर्म्यता तरी चांगी बोधलासे. आणि त्या ज्ञानीपुरुषाचा जो बोध आहे आणि कर्तव्य ते लागी, कर्तव्य करण्यासाठी जया दुसरे जगी नाही है ना. दोन अर्थ होऊ शकतात त्याचे, की तो अशा रीतीने तत्पर होऊन कर्म करतो की जणू काय त्याच्यासारखा दुसरा कर्म करणाराच नाही, हा एक अर्थ. किंवा कर्तव्य ते लागी, कर्म करण्यासाठी त्याला दुसरं जगात राहिलंच नाही काही. कर्म करण्यासाठी दोन पाहिजे ना, शरीराचा अभिमान पाहिजे, मी करताय हा अभिमान पाहिजे, कर्म पाहिजे, त्याच्या फलाची इच्छा पाहिजे, तर क्रिया घडते ना. पण त्याच्या दृष्टिकोनातून, ज्ञानीपुरुषाच्या दृष्टिकोनातून कर्ता कर्म क्रिया वगैरे सारी त्रिपुटी संपलेली आहे. मग कर्तव्य ते लागी म्हणजे कर्तव्य कर्म करण्यासाठी जया जगी दुसरे नाही, दुसरं काही शिल्लकच राहिलेलं नाही आहे. ऐसी नैष्कर्म्यता तरी चांगी बोधला असे. अशा नैष्कर्म्यतेचा, निष्कर्म्यतेचा, कर्माभावतेचा भाव चांगल्या रीतीने त्याच्या चित्तात बसलेला आहे की माझा आत्मा हा निष्क्रिय आहे, क्रियारहित आहे, असा त्याचा निश्चय आहे. तरी क्रियाकलाप आघवा, आचरत असे बरवा, जो तोचिये चिन्ही जाणावा ज्ञानियागा. तरी आघवा क्रियाकलाप बरवा आचरत दिसे. तो आघवा म्हणजे संपूर्ण क्रियाकलाप म्हणजे क्रियाकर्म क्रियेचा समुदाय, वेदविहित कर्म चांगल्या रीतीने तो आचरण करताना दिसतो. जो तोच ये चिन्ही जाणावा ज्ञानी आगा. पण सर्व काही ते कर्म करत असला तरी देखील आपल्या स्वरूपाविषयी त्याचा निष्कर्मितेचा निश्चय असल्यामुळे तो या चिन्ह, तोच ये चिन्ही, या चिन्हाने ज्ञानी आगा जाणावा, तो ज्ञानी आहे असं समजावं. कशा रीतीने उदाहरण देऊन सांगतात. जैसा का जळापाशी उभा ठाके, तो जरी आपण पे जळा माझी देखे, तरी तो निभ्रांत ओळखे म्हणे मी वेगळा आहे. माऊली उदाहरण देऊन सांगता की ज्ञानी पुरुषाकडून कर्म घडत असलं, तो कर्म करीत असला तरी देखील त्याचा आपल्या आत्मस्वरूपाविषयीचा निश्चय कसा असतो ज्ञानीपुरुषाचा, दृष्टांत देऊन माऊली सांगतात बघा. की ज्याप्रमाणे जळापाशी, जळ म्हणजे पाणी, पाशी म्हणजे जवळ, की जलाचा मोठा समुदाय आहे आणि त्या जलाच्या काठावर एक मनुष्य उभा आहे आणि वो ठाके म्हणजे उभा आहे. आणि तो जरी आपण पे जळा माझी देखे, त्याने बघितलं तर त्याला आपली प्रतिबिंब त्या जलामध्ये दिसतं. त्याला असं वाटतं अरे आपण तर पाण्यात शिरलो आहेत. पण असं जरी त्याला दिसत असलं तरी सुद्धा तो स्वतःच्या बद्दल असं समजतो का, दिसतंय की मी पाण्यात पडलो आहे, पाण्यात घुसलेलं दिसतो आहे, पण तरी तो स्वतःला काय समजतो, मी काठावर आहे, पाण्याला पाहणार आहे, त्याचा माझा काही संबंध नाही. जरी त्या दिसत असलो तरी त्याने मी भिजत नाही, असा तो समजतो आहे बघा. तरी तो निभ्रांत ओळखे, निभ्रांत म्हणजे निसंशय ओळखे काय, की मी वेगळा आहे, मी या पाण्यापासून वेगळा आहे, पाण्यात शिरलेलो नाही. जसं तसं ज्ञानी पुरुष जरी कर्म करीत असला तरी सर्व कर्म करत असताना तो हे समजतो की ह्या साऱ्या क्रिया, हे कर्म माझ्या या शरीराकडून घडत असेल, इंद्रियाकडून घडत असेल, पण या इंद्रियाचा, या शरीराचा सुद्धा माझा काही संबंध नाही, मी या सर्वांचा साक्षी आहे आणि या क्रियेपासून मला कोणत्या प्रकारची बाधाही नाही, अशा आत्मस्वरूपाविषयी त्याचा काय असतो निश्चय. हे झालं कर्मामध्ये अकर्मतेचं दर्शन. अजून हीच गोष्ट माऊली आणखीन दृष्टांत देऊन सांगतात. अथवा नावे हनजोरिगे, तो थडीचे रुख जाता देखे वेगे, तेची साचोकारे जव पाहो लागे, तव रुख म्हणे अचळ. अथवा म्हणजे किंबहुना नावे हनजोरिगे, हन हे पादपूर्ती अर्थ अव्यय दिलेला आहे, त्याचा काही असं विशेष अर्थ नाही. तर नाव म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, जहाज, नाव, डोंगर वगैरे नदीतून पार करून जाण्यासाठी नावेत बसलेला आहे. पण साध्या नावेत घेऊ नका, समुद्रामध्ये जी मशीनवर चालते अशा नावेत बसलेला आहे. आणि त्या रिगे म्हणजे त्याच्यामध्ये तो प्रवास करतो नावेत बसून, आणि बसती तो थडीयेचे रुख म्हणजे वृक्ष, वेगे जाता देखे, तो नावेत बसलेला आहे. आणि जेव्हा तो बाजूला पाहतो, काठाला पाहतो, तर ते झाडं जोरात पळताना त्याला दिसतात. तेची साचोकारे जवळ पाहावं लागे, पण तेच वृक्ष खरंच पळतात की काय याची चिकित्सा जेव्हा तो करू लागतो, खरं काय याच्यामध्ये साचपणा काय हे पाहू लागतो, तर
रुख म्हणे अचळ. तेव्हा तो म्हणतो अरे वृक्ष तर कशी आहे, अचळ आहे, चळ रहित आहे, क्रिया रहित आहे, स्थिर आहेत. माझ्यात म्हणजे इकडं क्रिया चालू आहे, नावीत क्रिया आहे, झाडात क्रिया नाही. जसं तो झाडाबद्दल पळताना झाडं दिसतात तरी देखील झाडाबद्दल त्याचा निश्चय आहे की झाडं हे कसे आहेत, क्रियारहित आहे. त्याप्रमाणे आपल्या आत्मस्वरूपाला जो अचळ समजतो तैसे सर्व कर्मी असणे ते पुढे मानून वायाने मग आपण या जो जाणे नैष्कर्म्य ऐसा. तैसे म्हणजे वर दिलेल्या दृष्टांताप्रमाणे सर्व कर्मी असणे, सर्व कर्मामध्ये तो आहे, सर्व कर्म करतो आहे, पण ते पुढे मानून वायाने, वायाने म्हणजे खोटे किंवा आभासात्मक आणि पुढे म्हणजे निश्चित. तर तो काय समजतो की सर्व कर्मी असतो तरी पण निश्चित हे जाणतो की मग आपण या जो जाणे नैष्कर्म्य व्हायचा की हे जे सर्व कर्म करणं आहे या कर्मामध्ये जर कदाचित लोकाच्या दृष्टिकोनातून मी करता आहे असं जरी लोक समजत असले तरी वस्तुतः मी करता नाही, सर्व कर्म करतोय, पण दिसणारं जे माझ्या ठिकाणी कर्म आहे ते खरोखर पुढे वायाने म्हणजे आभासात्मक आहे असं तो मानतो. आणि मग काय करतो, आपण या जो नैष्कर्म्य व्हायचा जाणे, आपल्या स्वरूपाला तो नैष्कर्म्य स्वरूप असं तो जाणतो, क्रियारहित आपल्याला निश्चित करतो. आणि उदो असताचे प्रमाणे जैसे न चलता सूर्याचे चालणे तैसे नैष्कर्मी जाणे कर्मीची असता. आणि उदो असताचे प्रमाणे म्हणजे सूर्य भगवान उदित होतात आणि मावळतात, बस एवढंच प्रमाण, एवढंच आपल्याला दिसत आहे. वस्तुतः तो सूर्य कसा आहे, जातो येतो काय काही माहीत नाही, फक्त उदित होताना दिसतो आणि मावळताना दिसतो आहे. तेवढ्याच प्रमाणावरून जैसे न चलता सूर्याचे चालणे, वस्तुतः पाहता सूर्य काही चालत नाही, तो स्थिर आहे, एका जागेवर आहे, तरी पण लोक समजतात की सूर्य हा चालतो, पूर्वेला उदित झाला आणि पश्चिमेला मावळला. तैसे नैष्कर्मी जाणे कर्मीची असता. त्याप्रमाणे कर्मामध्ये असून देखील तो आपल्या स्वरूपाला काय समजतो, नैष्कर्म्य समजतो, आहे की नाही. सूर्य चालताना जरी दिसत असला तरी तो कसा आहे, अचळ आहे. तसं लोकाच्या दृष्टिकोनातून मी जरी कर्म करताना दिसत असलो, मला लोक कर्मी म्हणत असले तरी वस्तुतः माझं स्वरूप मात्र हे कसं आहे, निष्क्रिय आहे, असा त्या ज्ञानी पुरुषाचा निश्चय असतो. तो मनुष्या सारिखा तरी आवडे परी मनुष्यत्व तया न घडे जैसे जळा माझी न बुडे भानुबिंब. आता या ओळीपासून 100 ते 118 पर्यंत ज्ञानी पुरुषाचा त्या त्या प्रसंगामध्ये काय भाव असतो, त्याचं काय कसं आचरण असतं, त्याचं कसं लक्षण असतं, या गोष्टीचं विवेचन होणार आहे. तर तो म्हणजे वर सांगितलेल्या ओव्यामध्ये त्या ज्ञानीपुरुषाचा जो निश्चय आहे, अशा निश्चयाने युक्त असणारा तो मनुष्यासारखा तरी आवडे म्हणजे दिसतो, मनुष्यासारखा दिसतो, परी तया मनुष्यत्व न घडे, पण खरं तो मनुष्य नाही. मग आहे कोण की जैसे उदाहरण देऊन सांगतात की जळा माझी न बुडे भानुबिंब. जळा माझी म्हणजे पाण्यामध्ये भानुबिंब, सूर्याचं प्रतिबिंब दिसतं, पण जरी सूर्याचं प्रतिबिंब पाण्यात दिसत असलं तरी त्या पाण्यामुळे ते बुडतं का, ओलं होतं का, होत नाही. त्याप्रमाणे तो जो ज्ञानी महात्मा आहे की वर सांगितलेल्या निश्चयाप्रमाणे तो मनुष्यसारखा दिसत असला तरी तो मनुष्य नाही, मग कोण, साक्षात ब्रह्मच आहे. तेने न पाहता विश्व देखिले न करिता सर्व केले न भोगिता भोगिले भोग्य जात. तेने त्या महापुरुषाने, कृतकृत्य असणाऱ्या पुरुषाने न पाहता विश्व देखिले, तो काही साऱ्या विश्वामध्ये प्रत्येक ठिकाणी पाहायला गेला नाही, पण जरी सर्व ठिकाणी गेलेला नाही तरी सुद्धा जणू काय त्याने सर्व विश्व पाहिलंच आहे. कारण सर्व विश्व पाहून जो आनंद मिळणार नाही त्या आनंदात तो निमग्न आहे. आता काय राहिलं आणखी, न पाहता विश्व देखिले न करिता सर्व केले, त्याने काही केलं नाही पण जणू काय सर्वच करून टाकलं आहे. न भोगिता भोगिले भोग्य जात, त्याने काही सर्व पदार्थाचा भोग घेतला नाही तरी पण जणू काय सर्व पदार्थाचा भोग घेऊन बसला आहे की नाही. कारण आयुष्यभर गुलाबजामू खाऊन जो आनंद मिळणार नाही त्याच्यापेक्षा करोडी पट आनंद त्याला प्राप्त झालेला आहे, आणि म्हणून काय जणू काय त्याने आयुष्यभर सारे गुलाबजामूच खाल्ले आहे, असं मला काय हरकत आहे. एकेची ठाई बैसला परी सर्वत्र तोची गेला, हे असो विश्व जहाला अंगेची तो. तो एकाच ठाई बसलेला आहे,
परी जणू काय सर्वत्र तोच गेलाय, कारण त्याच्या आत्मरूपाने तो सर्व ठिकाणी आहे ना, ओतप्रोत आहे ना. ते कुठं त्याचा आत्मा नाही आहे, की त्याचा निश्चय आहे की माझं स्वरूप आहे ते कसं आहे, व्यापक आहे. बरं, ते जे व्यापक आहे ते सापेक्षिक व्यापक आहे की निरपेक्ष व्यापक आहे? निरपेक्ष व्यापक आहे, त्याला मर्यादाच नाही आहे. आणि तो सर्वच ठिकाणी ओतप्रोत असल्यामुळे जरी आपल्याला तो एका ठिकाणी बसलेला दिसत असला तरी तो जणू काय सर्वच ठिकाणीच पोहोचलेला आहे. तो सर्वत्र तोची गेला. हे असो, हे एवढं तर जाऊ द्याच, तो अंगेच विश्व झाला, अंगाने जणू काय विश्व झालेला आहे. कारण अध्यस्त पदार्थाला अधिष्ठाना अतिरिक्त सत्ताच कुठं आहे, साऱ्यांचं अधिष्ठानच तो बनलेला आहे. नवे नवे त्याच्याहून अतिरिक्त पदार्थाला, दुसऱ्या पदार्थांना सत्ताच नाही, म्हणून तोच सारं बनलेला आहे. यस्य सर्वे समारंभा कामसंकल्प वर्जिता ज्ञानाग्निदग्ध कर्माणं तमाहुः पंडितं बुधाः. जया पुरुषाच्या ठाई कर्माचा तरी खेदू नाही, तरी फळापेक्षा काही संचरेना. बघा, जया पुरुषाच्या ठाई, ज्या पुरुषाच्या ठिकाणी कर्माचा तरी खेदू नाही. खेद, इथं खेद शब्दाचा अर्थ करायचा तिरस्कार. तो काही कर्माचा तिरस्कार करतो असंही नाहीये. ज्ञान झालेलं आहे, पण ज्ञान झालं याचा अर्थ नावेतून पलीकडे गेला आणि नाव कोणी जाळून टाकली असं होतं का? जाळू नये नाव पावले निपार या म्हणण्याप्रमाणे तो कर्माचा तिरस्कार करत नाही. कदाचित कर्म करतो देखील, तरी पण फळापेक्षा काही संचरेना. फळापेक्षा, अपेक्षा म्हणजे इच्छा, फळाची इच्छा मात्र त्याच्या मनात चुकून सुद्धा प्रवेश करत नाही, की आता मी एवढं हे कर्म करत आहे, याचं मला अमुक अमुक स्वर्गादी किंवा अमुक अमुक फल मिळावं असं त्याला कधीही वाटत नाही. शरीर इंद्रिय आहे, कर्म करतात, प्रकृतीचं कार्य आहे, त्याचा तो धर्म आहे, त्याच्याशी माझा काही संबंध नाही, मी तर त्या सर्वांचा साक्षी आहे, असा निश्चय करून तो कर्म करत राहतो. जर मी केलं नाही, पंढरपूरला गेलो नाही, पायी वारी केली नाही, तर सारे म्हणतील पहा एवढे मोठे महाराज, ते जर जात नाही तर आपल्याला काय गरज आहे. म्हणून लोकसंग्रहासाठी होईना तो कर्म करतो. पण मी आता पंढरपूरला आलो, देवा पायी चालत आलो, मला अमुक अमुक पुत्र दे, असं मात्र तो इच्छा करत नाही. इच्छा करत नाही फळाची. आणि हे कर्म मी करीन अथवा आदरिले सिद्धी नेईन, येणे संकल्प ही जयाचे मन विटाळेना. आणि पुन्हा तो ज्ञानी पुरुष कसा असतो, त्याचा निश्चय की आणि हे कर्म मी करीन, आता अमुक अमुक कर्म ते मी करीलच. अथवा आदरिले, आदरिले म्हणजे आरंभलेले, सुरुवात केलेलं कर्म सिद्धी नेईन, येणे संकल्पी, असा संकल्प सुद्धा ज्याच्या मनामध्ये चुकून फिरकत नाही, त्याचं मन या संकल्पाने विचलित होत नाही, म्हणजे त्याच्या मनात संकल्प सुद्धा येत नाही, करत राहतो. पण आता सुरू केलेलं आहे, करत राहणे आपलं कर्तव्य आहे, पण ते पूर्ण करायचं किंवा नाही करायचं देव जाणे, त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही आहे. करत राहणे एवढंच आपलं काम आहे. ज्ञानाग्नीचे मुखे जेने जाळली कर्मे अशेखे, तो परब्रह्माची मनुष्य ओखे ओळखतो. बघा आता, ज्ञानाग्नीचे मुखे, ज्ञानरूपी अग्नीच्या मुखाने जेने अशेखे कर्मे जाळली. अशेखे म्हणजे संपूर्ण कर्म त्याने काय केलेली आहे, जाळून टाकलेली आहे. कशाच्या बळावर? पण ज्ञानाच्या बळावर. ज्ञान कोणतं? घटाचं पटाचं ज्ञान नाही, आपल्या स्वरूपाचं ज्ञान, आपल्या वास्तविक स्वरूपाचं त्याला ज्ञान झालेलं असल्यामुळे त्याला आता कोणतंही कर्म बाधा करू शकत नाही. क्रियमान कर्म नाही, संचित कर्म नाही, प्रारब्ध कर्माचा त्याचा सुद्धा आता काही संबंध राहिलेला नाही, असा तो ज्ञानी महात्मा आहे. आणि म्हणून त्याने सर्व कर्म जाळले. कदाचित कोणी म्हणेल आपण सुद्धा आता काही कर्म करायचंच नाही, कर्म जळून जाईल, असं नाही. आपल्या स्वरूपाचा जोपर्यंत दृढ अपरोक्ष साक्षात्कार होत नाही, किती प्रमाणात, की जसं अज्ञान अवस्थेमध्ये मी मनुष्य आहे, मी देह आहे, मी राम आहे, मी श्याम आहे, जितकं तादात्म्य असतं तेवढ्या तादात्म्याचा बाध होऊन आपल्या आत्मस्वरूपाविषयी तेवढं तादात्म्य जेव्हा जुळेल तेव्हा तो खरा ज्ञानी आहे का नाही. आणि मग त्याने इच्छा केली नाही तरी तो मुक्तच आहे. आणि त्या ज्ञानाच्या बळावर त्याचे सर्व कर्म जळतात, हा अर्थ आहे. आणि असा जो महात्मा तो मनुष्य वेखे, म्हणजे मनुष्याच्या रूपामध्ये, हे अर्जुना तू परब्रह्माची ओळख, तोच परमात्मा आहे. देवते संत, देवते संत, त्याच्याहून कोणी आता देव आणि परमात्मा वेगळा राहिलाच नाही. पुढे त्यक्त्वा कर्मफला संगम नित्यतृप्तो निराशय
कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किंचित करोति सः. जो शरीरी उदासू फळभोगी निराशू नित्यता उल्हासू होनियसे. जो शरीरी उदासू, ज्ञानी महात्म्याचे लक्षण चालू आहे. कसा असतो त्या ज्ञानाचा निश्चय, तर शरीराविषयी तो उदास असतो. उदास असतो म्हणजे अहमभाव रहित असतो. शरीराविषयी त्याचं तादात्म्य नसतं. जर आपल्याला कोणी विचारलं का हो तुमचं नाव काय, माझं नाव तुला माहित नाही का, माझं नाव वाल्मिक आहे, माझं नाव रामदास आहे, माझं नाव अमुक आहे, असं मनुष्य सांगतो. पण त्याला विचारलं ना, कदाचित तो बाधित वृत्तीने बोललही, पण आतून मात्र त्याचा निश्चय असतो की माझं हे नाव नाही, हे गाव नाही, हा शिव नाही, मी तर सच्चिदानंद गण आहे. पण चला लोकांसाठी सांगतो की मी अमुक आहे तमुक आहे म्हणून जाऊ द्या. शरीरी उदासू फळभोगी निरासू. आणि फळाच्या बाबतीत मात्र तो कसा असतो, निराश. निराश म्हणजे निरीच्छ, कोणत्याही प्रकारची फळाची तो इच्छा करत नाही. कारण त्याला माहिती आहे की हे सर्व कर्मजन्य आहे आणि हे विनाशी आहे, याचा माझा काही संबंध नाही, मायेचं कार्य आहे. पुन्हा अजून कसा असतो, नित्यता उल्हासू होऊन असे. नित्यता म्हणजे सतत अखंड, उल्हासू म्हणजे आनंदाने युक्त होऊन तो राहतो. त्याला कधी दुःख शिवत सुद्धा नाही, आहे की नाही. अमुक अमुक रोग झाला किंवा काटा घुसला म्हणूनही त्याला कधी त्रास वाटत नाही. बोंबलताना दिसेल पण तो म्हणतो ही शरीराचा धर्म आहे, हो जाऊ द्या, याचा माझा काय संबंध आहे. तो आपल्या आनंदात राहतो. जो कसा राहतो, जो संतोषाचा गाभारा आत्मबोधाची ओगरा पुरेन म्हणेची धनुधरा आरोग्यता. जो संतोषाचा गाभारा, गाभारा याचा अर्थ घर किंवा अंतर्गृह, घर म्हणायचं. आत्मबोधाच्या ओगरा, ओगरा शब्दाचा अर्थ आहे वाढलेलं अन्न. आरोग्यता म्हणजे सेवन करणे किंवा खाणे असा अर्थ आहे. धनुर्धरा शब्दाचा अर्थ आहे अर्जुन. बघा भगवंत सांगतात अर्जुनाला, हे धनुर्धरा अर्जुना, जो महात्मा पुरुष संतोषाचा गाभारा, संतोष म्हणजे आनंद रूपी घरामध्ये आनंदित राहतो सदा. आत्मबोधाची ओगरा, आत्मबोध रूपी पक्वान्न, वाढलेले पक्वान्न आरोग्यता सेवन करत असतो. आणि ते सेवन करत असताना पुरे न म्हणेची, बस बस असं तो कधी म्हणत नाही. तात्पर्य काय, सतत सदैव संतोषात राहतो, आनंदात राहतो. आणि त्या आनंदात असताना तुम्ही आम्ही सुद्धा कदाचित आनंदात दिसू शकतो, पण तुमचा आमचा आनंद केव्हा, 10 रुपयाची चकली कोणी 100 रुपये दक्षिणा दिली, आनंदात आहोत. पण तो आनंद नाही. त्याचा जो आनंद आहे तो कोणता, आत्मबोधाचा, स्वस्वरूपाचा त्याला आनंद आहे. आणि म्हणून त्याच्या आनंदरूपी घरामध्ये त्याचं भोजन चालू आहे. ते कोणतं, आत्मबोधाचं. सतत त्याची वृत्ती आत्माकार आहे. आणि ती आत्माकार वृत्ती ठेवत असताना तो बस आता नको असं कधी म्हणत नाही, असं आहे. पुढे निराशीर्यत चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रह शारीरम केवलम कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम यदृच्छालाभ संतुष्टो विमत्सरः समसिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते. कैसी अधिकाधिक आवडी घेत महासुखाची गोडी सांडोन्याशा कुरुंडी अहम भावेसी. कैसी अधिकाधिक आवडी आहे ना, वरच्या संबंध कैसी ब्रह्मानंदाची कशी त्याला जास्त जास्त आवड असते. घेत महासुखाची गोडी घेत, सदैव तो त्या महान सुखाची काय करतो, गोडी म्हणजे आनंद घेत असतो. आणि कसं पुन्हा तो महासुखाचा आनंद भोगत असताना काय करतो तो, अहम भावेसी आशा कुरोंडी सांडोनिया, महासुखाची गोडी घेत, अधिकाधिक आवडी घेत. बघा आता अहम भावेसी आशा, अहम भाव म्हणजे अहम अहम अहंकार, कोणत्याही प्रकारचा अहंकार त्याला नसतो. शरीराचा नाही, रूपाचा नाही, धनाचा नाही, कोणत्याच कलेचा नाही, कोणताही अहंकार त्याने ठेवलेला नाही आहे. आणि पुन्हा आशाही ठेवलेली नाही आहे. कुरुंडी शब्दाचा अर्थ ओवाळून टाकणे, तर अहम भावासहित आशा त्याने त्या आत्मस्वरूपाहून ओवाळून टाकलेली आहे, अर्पण करून टाकलेली आहे. आणि आपल्या निज स्वरूपामध्ये तो तल्लीन आहे. म्हणून अवसरे जे जे पावे तेनेची तो सुखावे, जया आपुले आणि परावे दोन्ही नाही. आणि म्हणूनच
अहमभावाचं आणि आशा त्याने सोडलेली आहे. म्हणूनच अवसरे जे जे पावे, अवसर म्हणजे प्रसंग, प्रसंगानुसार त्याला जे जे प्राप्त होईल तेनेची तो सुखावे, तेवढ्यानेच तो काय होतो, संतुष्ट राहतो. जया आपुले आणि परावे दोन्ही नाही. ज्याला आपला आणि परका हा भेद ज्याच्या बुद्धी राहत, ज्याच्या बुद्धीमध्ये आता नाही आहे, ज्ञानी पुरुष आहे, त्याला आपला हा आपला आहे, हा परका आहे असा सुद्धा भाव त्याच्या मनात राहत नाही. कारण आपला आणि परका हा भाव कसा आहे, परिच्छिन्नतेत आहे. आता तो परिच्छिन्न राहिलेलाच नाही आहे, आपल्या स्वरूपात निमग्न झालेला आहे. तो ज्याला ज्याला पाहतो तिथं आपलं स्वरूप पाहत असल्यामुळे आता आपला कोण आणि परका कोण ही बुद्धीच त्याची नष्ट झालेली आहे. तो दिठी जे जे पाहे ते आपणची होऊन जाये, ऐके ते आहे तोच झाला. तो महात्मा पुरुष दिठी म्हणजे दृष्टीने जे पाहे किंवा दिठी शब्दार्थकाचा दृश्य, ज्या ज्या दृश्याला पाहतो ते आपणची होऊन जाये, ते आपणच होऊन जातो, आपल्याहून त्याला ते वेगळं दिसतच नाही. ऐके ते आहे तोच झाला. ऐके म्हणजे तो जे ऐकतो, जे पाहतो, जे काय इंद्रियाकडून जे जे ग्रहण केलं जातं त्या त्या सर्वांमध्ये तो कुणाला पाहतो, आपल्या स्वरूपाला पाहतो. असं तसं आहेच ना. समजा उदाहरणार्थ आपली अंतःकरणाची वृत्ती नेत्रेंद्रियाच्या द्वारे निघून घटापर्यंत जाते, घटाचं प्रकाशन करते. तर घटाचं प्रकाशन करते, घटाचं प्रकाशन केव्हा झालं, जेव्हा त्या घटाचं अधिष्ठान साक्षी बनला. जोपर्यंत साक्षी त्या त्या पदार्थाचं प्रकाशन करतो की ज्या पदार्थाचं तो अधिष्ठान होतो. घट तिकडे ठेवलेला आहे लांब, त्याचं प्रकाशन इथून होईल का, होणार नाही, कारण वृत्ती इथं आहे, घट तिथं आहे. जोपर्यंत वृत्ती घटापर्यंत जात नाही, घटाकार होत नाही, ज्या दोन उपाधीमुळे चैतन्यात भेद होता, घट आणि वृत्ती, त्या दोन उपाध्या एकत्र आल्या आणि चैतन्य तर एक आहेच आहे. आणि म्हणून साक्षीच त्या घटाचा अधिष्ठान बनला आहे. आणि साक्षी अधिष्ठान आहे, घट अध्यस्त आहे. अध्यस्त पदार्थ अधिष्ठानाहून वेगळा नसतो. आणि म्हणून जिथं जिथं वृत्ती जाईल त्या त्या सर्व पदार्थाचं अधिष्ठान कोण आहे, मीच आहे. आणि तो पदार्थ अध्यस्त असल्यामुळे माझ्या स्वरूपाहून अतिरिक्त नाहीच, हा त्याचा काय आहे, निश्चय आहे. ते आपणच होऊन जाये, ऐके ते आहे तोच झाला. चरणी हन चाले मुखे जे जे बोले, ऐसे चेष्ट जात ते तुले आपणची जो. एवढंच नाही तर चरणी हन चाले, हन अव्यय आहे पादपूर्त्यर्थ. तर पायाने जे चालतो, मुखाने जे जे बोलतो, एवढंच नाही तर ऐसे चेष्टा जात, चेष्टा म्हणजे क्रिया, जात म्हणजे समूह, साऱ्या जेवढ्या त्याच्याकडून क्रिया घडतात ते तुले, ते सर्व जो आपणच होऊन राहिलेला आहे. हे असो विश्वपायी जयासी आपण पे वाचून नाही, असता कवणते कर्म काही बाधितया ते. हे असो म्हणजे आता किती म्हणून सांगावं, हे संपूर्ण जे विश्व आहे ना, हे विश्वपायी जयासी महापुरुषासी कृतकृत्य पुरुषासी आपण पे वाचून नाही, आपल्या वाचून त्याला आता विश्व दुसरं वेगळं राहिलंच नाही. आणि अशा अवस्थेत असता कवणते कर्म, कोण कर्म आणि कुणाला आणि कशा रीतीने बाध करील, बाधित आहे ते कसं बाधील, अर्थात कोणतेही कर्म त्याला बाध करणार नाही. हा मत्सरू जे तोपजे ते तुले नुरेची जया दुजे, तो निर्भत्सरू काही म्हणजे बोलवरी. एवढंच नाही तर म्हणे हा मत्सर जे तोपजे, ज्या ठिकाणी उत्पन्न होतो, द्वैतात उत्पन्न होतो मत्सर, ते तुले जया दुजे नुरेची, ते सुद्धा आता त्याला वेगळं काही उरलंच नाही, नुरेची. आणि मग अशा अवस्थेत तो मत्सर रहित झालेला आहे. हे पुन्हा काय म्हणून सांगावं, तो निर्भत्सरू काही म्हणजे बोलवरी, हे काय बोलून सांगायलाच पाहिजे का की तो मत्सर रहित झालेला आहे म्हणून. अर्थात तो मत्सर रहित, द्वेष रहित, क्रोध रहित, काम रहित, क्रिया रहित, अचळ असा आपलं स्वरूप झालेला आहे. म्हणून सर्वा परिमुक्तो तो सकर्मची कर्म रहितो, सगुण परिगुणातीतो येत भ्रांती नाही. आणि म्हणून सर्वापरी म्हणजे सर्व प्रकाराने तो मुक्त आहे. तो ज्ञानी महात्मा सकर्मची म्हणजे देहनिर्वाह करता कदाचित कर्म तो करत असताना दिसला तरी सुद्धा स्वरूपाने तो कर्मरहित आहे.
सगुण म्हणजे देहाने सगुण, आकारवान, गुणवान जरी दिसत असला तरी तो वस्तुता पाहिला तर गुणातीत आहे. येत भ्रांती नाही, यात अजिबात काही संशय करण्याची गरज नाही. तर बऱ्याच वेळेस लोक प्रश्न करतात, बाबा तुमच्या सारे लोक पाया पडतात, तुम्हाला दक्षिणा देतात, पण तुम्ही आमचं काय फरक आहे हो? तुम्ही 2 भाकरी खातात, आम्ही 2 भाकरी खातो, काय फरक आहे तुमच्यात आणि आमच्यात? असा प्रश्न विचारतात. आता काय उत्तर द्यावं हेच कळत नाही. चला, गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतसः यज्ञायाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते तो देहसंगे तर्यसे परिचैतन्या सारिखा दिसे पाहता परब्रह्माचे निकसे सोखाळू भला. तो महात्मा ज्ञानी कृतकृत्य पुरुष देहसंगे तरी असे, देहसंगे म्हणजे देहधारी आहे असं तो दिसतो, तरी पण चैतन्यासारिखा दिसे, परंतु परमार्थतः चैतन्यासारखा आहे. तो चैतन्यासारखा आहे म्हणजे चैतन्य कसं आहे? चैतन्य असंग आहे. तसं हा जरी देह धारण केलेला दिसत असला तरी सुद्धा तो चैतन्यासारखा आहे म्हणजे असंग आहे. पाहता, आणि खरं जर पाहता परब्रह्माचे कसे पाहता भला चोखाळू, आणि परब्रह्माबरोबर कस लावून पाहिला. कसे म्हणजे कस लावून पाहिला म्हणजे तुलना केली. एका पारड्यात ठेवलं ब्रह्म आणि एका पारड्यात ठेवला ज्ञानीपुरुष, तर तो कदाचित ब्रह्मापेक्षाही त्याचं पारडं जड भरेल. कारण ब्रह्म आपल्या महिमेत आहे, पण हा आपल्या महिमेत असून सुद्धा जगाला उपदेश करतो. हेच त्याची विशेषता आहे. म्हणूनच रामेश्वर भट्ट म्हणतात, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकयासी आले, आणि म्हणून रामेश्वरी. चला, परब्रह्माचे कसे चोखाळू. चोखाळू म्हणजे अतिशय शुद्ध आहे, भला म्हणजे चांगला, पूर्ण शुद्ध आहे, अजिबात त्यात काही कर्माधिकाचा भाग नाही आहे, स्पर्श नाही आहे. थोडा येतला आता भ्रम नाही. ऐसाही परी कौतुके जरी कर्म करी अज्ञादिके तरी ते लया जाती निश्चखे तयाच्या चिठाये. ऐसाही परी, अशा अवस्थेत असा असताना देखील, परब्रह्म स्वरूप असता तरी देखील कौतुके, कौतुकाने लिलेने जरी यज्ञादिके कर्म करी, जरी त्याने यज्ञादी कर्म केले तरी ते यज्ञादी कर्म निश्चेखे तयाच्या चिठाई लया जाती. निश्चेखे म्हणजे संपूर्ण ते असणारे कर्म त्याच्याच ठिकाणी लयाला जातात. अर्थात त्याला काही ते कर्म वेगळं फळ देत नाही. जसं अज्ञानी पुरुषाने एखादा यज्ञ केला स्वर्गाच्या इच्छेने तर त्याला स्वर्ग मिळू शकतो, पुत्राच्या इच्छेने यज्ञ केला पुत्र कामेष्टी याग, पुत्र मिळू शकतो. तसं ह्या ज्ञानी पुरुषाने जरी काही कर्म केले तर त्याला त्या कर्माचा अहंकार बी नाही आणि फलाची आसक्ती नाही, म्हणून त्याला कर्म, ते काही कर्म त्या ज्ञानी पुरुषाला काही फल देत नाही. म्हणे मग कर्म तर व्यर्थ जात नाही, कर्म झालं म्हणजे त्याचं काहीतरी फल उत्पन्न होणारच. त्याचं काय? त्याचं हे होतं की त्या महात्म्याची जो स्तुती करतो त्याला त्या महात्म्याकडून घडलेलं सत्कर्माचं फल जे पुण्य ते त्याला लागतं स्तुती करणाऱ्याला. आणि त्या महात्म्याची जो निंदा करतो त्या निंदा करणाऱ्याला कदाचित त्या महात्म्याकडून काही निषिद्ध कर्म घडलं तर त्या निषिद्ध कर्मापासून झालेलं जे पाप, ते पाप त्याला लागतं जो त्याची निंदा करतो. आणि म्हणून महापुरुषाची स्तुती करू नका, निंदाही करू नका. कारण स्तुती केली तर पुण्य मिळेल, आणि पुण्य घेऊन तरी काय करायचंय? स्वर्गाला तर आपल्याला जायचं नाहीये. पुण्यही आपल्याला नको आहे ना, कारण पुण्य सुद्धा ही वाट चोराचीच आहे ना, असं म्हटलेलं आहे ना. म्हणून पुण्य तरी घेऊन काय करायचं? म्हणून फार तर सेवा करा, त्यांची कृपा संपादन करा आणि त्यांच्याकडून ज्ञान घ्या, हे महत्वाचं आहे. पुण्य नको. अकाळीची अभ्रेदैसी उर्मी वीण आकाशी हरपती अपैशी उदयली साती. खूपच जर लय जीभ वळवळ करू लागली स्तुती किंवा निंदा करण्यासाठी तर करा, पण कुणाची निंदा अथवा स्तुती? करावी देवाची, आणि व्यर्थ मानवाची करू नये. सांगून दिले भाऊ सारं. चला, अकाळीची अभ्रे जैसी, जैशी अकाळीची अभ्रे उर्मीवीन आकाशी अपैशी हरपती उदयली साथी अपैशी हरपती. दृष्टांत देऊन माऊली समजावतात की आकाश आहे, आकाश, आणि आकाशामध्ये खूप ढग आलेत, काळे शहार ढग आलेले आहे. पण ते ढग जेव्हा आले तेव्हा तो वेळ होता एप्रिल महिन्यातला, म्हणजे उन्हाळा दिवस, ज्या वेळेस पाऊस पडत शक्यतो नाही असा.
तर अकाळीची म्हणजे पावसाचे दिवस नसता अशा अवस्थेत अब्रे म्हणजे ढग आकाशात आले आणि उर्मी विन, पण त्यांनी काही जोर धरला नाही पाऊस पाडण्यासाठी. उर्मी विन म्हणजे जोर न धरता, सामर्थ्य न लावता ते मेघ आकाशात उत्पन्न झाले, आले आणि आकाशातच विरून जातात. अपैशी म्हणजे आपोआप, हरपती उदयली साती, उदित होतात आणि लुप्त होतात. हा दृष्टांत झाला. त्याप्रमाणे खालच्या उभीत सिद्धांत. तैसी विधी विधाने विहिते, जरी आचरे तो समजते, तरी ते ऐक्य भावे ऐक्याते पावतीची गा. तैसी त्याप्रमाणे विधी विधाने विहिते. विधी म्हणजे वेद, विधान म्हणजे वेदाने जे करायचं सांगितलेलं आहे ते विहित कर्म. वेदाने सांगितलेली वर्णाश्रमाला अनुकूल विहित कर्म तो समजते, जरी आचरे. तो महात्मा संपूर्ण ते कर्म जरी त्याचं तो आचरण करत असला, म्हणजे त्या महात्म्याकडून वेदविध कर्माचं कदाचित आचरण घडत असलं तरी देखील ते म्हणजे ते सारे कर्म तया ऐक्याते ऐक्य भावे ऐक्याते पावतीची गा. परंतु ते सारे कर्म त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणीच विलीन होऊन जातात, तिथंच उदित झाले आणि तिथंच लय पावतात. ते काही वेगळं फळ देत नाही, ते काही आपलं फळ देण्यासाठी जोर धरत नाही ज्ञानी पुरुषाच्या बाबतीत. ऐक्य भावे म्हणजे आत्मैक्य भावाने, कारण त्या कर्माविषयी सुद्धा त्याचा काय असतो, एकतेचाच भाव असतो, आत्मतेचाच भाव असतो आणि म्हणून त्या भावाने ते आत्मरूपातच विलीन होऊन जातात ते कर्म. ते काही त्याला वेगळे फळ देत नाही. पुढे ब्रह्मार्पणम ब्रह्मवीर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधिना. हे हवन मी होता का ये यज्ञी हा भोक्ता, ऐसिया बुद्धीसी नाही भिन्नता मनवनिया. आता या 119 ओळीपासून तर पुढे 157 ओळीपर्यंत फलासहित वेगवेगळ्या यज्ञकर्माचं कथन केलेलं आहे. बघा, तर हे हवन म्हणजे हवन रूपी क्रिया, यज्ञक्रिया. आणि मी होता कोण असतो की ते हवन यज्ञ करणारा जो पुरुष असतो, ज्याला यजमान म्हणतात, तो झाला होता. वेगवेगळे प्रकारे त्याचे कोणत्या मंत्राला घेऊन ते कर्म करतो तेव्हा त्याला होता वगैरे वगैरे नावं येतात. हे हवन मी होता का ये यज्ञ हा भोगता, का या यज्ञामध्ये मी हा भोगता आहे किंवा यज्ञामध्ये हा देव कोणी भोगता आहे. ऐस्या बुद्धीसी भिन्नता नाही म्हणून या. हा भेद त्याच्या ठिकाणी राहत नाही, कोणाच्या, ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी. की मी हवन करणारा आहे, यजमान आहे, होता आहे, ही हवन क्रिया आहे, या यज्ञापासून मी अमुक देवाला प्रसन्न करणार आहे आणि तो प्रसन्न झाल्यावर त्याच्यापासून मी अमुक अमुक मागून घेणार आहे. अशा प्रकारची भिन्न बुद्धी, भेदबुद्धी त्या महात्म्याच्या ठिकाणी नसते. म्हणून या जे इष्ट यज्ञ यजावे ते हवे मंत्रादी आगवे, तो देखदसे अविनाश भावे आत्मबुद्धी. आणि म्हणूनच भेदबुद्धी नाही, म्हणूनच जे इष्ट यज्ञ यजावे, इष्ट देवतेच्या किंवा इष्ट फलाच्या उद्देशाने यजावे, यज्ञ करावेत. हे हवी मंत्रादी आगवे, हे आगवे हवी मंत्रादी हवन करण्याला लागणारे मंत्र तो आत्मबुद्धी अविनाश भावे देखत असे. आणि या साऱ्यांना तो आत्मबुद्धीने अविनाशी स्वरूप देखत असतो, म्हणजे पाहत असतो. आत्मस्वरूपाहून वेगळं ह्या क्रिया काही तो पाहतच नाही. म्हणून ब्रह्मतेची कर्म ऐसे बोधा आले जयासम, तया कर्तव्य ते नैष्कर्म्य धनुर्धरा. आणि म्हणून हे धनुर्धरा अर्जुना, ब्रह्मतेची कर्म. आता त्या व्यक्तीपासून, त्या महात्म्यापासून, कृतकृत्य असणाऱ्या ज्ञानीपुरुषापासून ब्रह्म आणि कर्म हे त्याला वेगळे राहिलेच नाही. त्याचं सारं कर्मच हे काय होऊन गेलं, ब्रह्म होऊन गेलेलं आहे. ब्रह्मतेची कर्म ऐसे बोधा जया सम आले, असा ज्याचा बोध दृढ झालेला आहे, तया ते कर्तव्य नैष्कर्म्य, ते सारं कर्तव्य कर्म क्रिया वगैरे यजन हवन जरी त्याच्याकडून दिसत असल्या तरी ते सुद्धा त्याला काय आहे, नैष्कर्म्यच आहे. निष्काम भावच त्याच्या ठिकाणी आहे. आता
अविवेक कुमारत्वा मुकले, जया विरक्तीचे पाणी ग्रहण झाले, मग उपासन जिही जाणिले योगाग्नीचे. आता अविवेक कुमारत्वा मुकले. बघा, ज्ञान प्राप्त होण्याच्या अगोदर काय असतो? पुरुषा ठिकाणी अविवेक असतो. अविवेक असतो म्हणजे विवेकाचा अभाव आहे, अविवेक आहे, जाड्यता आहे. मग ते अविवेक कुमारत्वा मुकले. अविवेक हे कुमारत्व म्हणजे बालपणाला मुकले. आणि जया विरक्तीचे पाणी ग्रहण झाले आणि विवेकरूपी तारुण्य ज्याला आलेलं आहे. बघा, वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. बघा, आता अविवेक कुमारत्वा मुकले, जया विरक्तीचे पाणी ग्रहण झाले. अविवेकपणा जो आहे, अविवेकपणाचं जे बालपण आहे ते त्याचं आता संपलेलं आहे. त्या ज्ञानीपुरुषाच्या बाबतीत ही चर्चा चालू आहे, हे विसरू नका. मुकले म्हणजे संपले. आणि विवेकरूपी तारुण्य त्याला आता प्राप्त झालेला आहे. थोडक्यात काय, असा तो महापुरुष ज्ञानी की त्याचा अविवेक गेला, अविवेकाचं बालपण गेलं आणि विवेक आला. तो विवेक सुद्धा भर तारुण्यात आलेला आहे, म्हणजे अत्यंत विवेक दृढ झालेला आहे. आणि अशा अवस्थेत तो विवेक तारुण्यात आल्यामुळे मग त्याचं लग्न झालं. म्हणे कुणाबरोबर? की जया विरक्तीचे पाणीग्रहण झाले. विरक्तीरूपी स्त्री बरोबर त्याचं पाणीग्रहण झालं. पाणीग्रहण होणे म्हणजे लग्न लागणे. आणि मग उपासन जी आणले योगाग्नीचे. आणि मग नंतर त्याने योगाग्नीचे, योगाग्नी म्हणजे सांख्य योग रूपी अग्नी किंवा निष्काम कर्म योग रूपी अग्नीचे उपासना जीही आणले, ज्याने आपल्या घरात आणलेलं आहे. बघा आता कसं सुंदर रूपक करतात माऊली, की पुरुष आहे, अगोदर अविवेकी असतो, त्याचा अविवेकपणा गेला, विवेक आला, विवेक तरुण झाला. त्या विवेकाचं, त्या पुरुषाचं, ज्ञानीपुरुषाचं विरक्तीबरोबर लग्न झालं. आणि लग्न झाल्यानंतर मग आता घरात आणलं त्यांनी उपासना. कोणती उपासना आणली? तर योगाग्निरूपी उपासना त्याने घरात आणली. योगाग्नी म्हणजे कोण? सांख्ययोग, ज्ञानयोग, निष्काम कर्मयोग, या भावनेत तो सतत राहू लागला. पुढे दैवमेवा परे यज्ञं योगिनः पर्युपासते, ब्रह्माग्नाव परे यज्ञं यज्ञेनैवोपजुहति. जे यजनशील अहर्निशी, जी अविद्या हविली मनेशी, गुरुवाक्य हुताशी हवन केले. तर योगाग्नी उपासना त्याने आपल्या घरात आणली. कशी आहे ती? तर जे यजनशील अहर्निशी, अहर्निशी म्हणजे रात्रंदिवस, यजनशील म्हणजे ज्ञान यज्ञ करण्याचा ज्याचा स्वभाव आहे, त्याने काय केलं की जी मनेशी अविद्या हविली, मनासहित अविद्येचं त्याने हवन केलं. कोणत्या यज्ञकुंडामध्ये? की गुरुवाक्य हुताशी हवन केले. गुरुवाक्य, गुरुवाक्य म्हणजे गुरूंचा उपदेश, गुरूंनी सांगितलेलं जे ज्ञान, त्या ज्ञानरूपी हुताशी म्हणजे अग्नीमध्ये त्याने हवन केलं. कशात हवन केलं? आहुती टाकली अविद्येची आणि मनाची. म्हणून त्याला आता अज्ञान राहिलं नाही. आणि अज्ञानाचं कार्य असणारं मन, बुद्धी हेही त्याचं आता राहिलेलं नाही. सारं त्याने हवन करून टाकलं आणि फक्त स्वरूप होऊन राहिला. ती योगाग्नी की यजिजे, तो दैवयज्ञ म्हणिजे, जेने आत्मसुख कामिजे. पांडुकुमारा, हे पांडुकुमारा अर्जुना, तीही योगाग्नी की यजिजे. योगाग्नी म्हणजे योगरूपी अग्नीचं ग्रहण केलेला जो अग्निहोत्री, योग निष्काम कर्मयोग किंवा सांख्ययोग, ज्ञानयोग, त्या ज्ञानरूपी अग्नीचं ज्याने ग्रहण केलेलं आहे, अर्थात ज्याला दृढ ज्ञान झालेलं आहे, असा ज्ञानरूपी अग्नीने युक्त असणारा अग्निहोत्री पुरुष, तो ज्ञानी. यजिजे, यजिजे म्हणजे यज्ञ करतो, तो त्या यज्ञाला दैवयज्ञ असं म्हणतात. दैवयज्ञ म्हणजे काय? की दैवयज्ञाचं इथं स्वरूप सांगितलेलं आहे की ज्याच्या ठिकाणी ज्ञानरूपी अग्नी युक्त तो अग्निहोत्री जो आहे तो त्याचा तो दैवयज्ञ आहे, अग्निहोत्री पुरुषाचा. कोणता अग्निहोत्री? की अग्निहोत्री म्हणजे तिथं अग्नी असावा लागतो. कोणता अग्नी? तर योग रूपी अग्नी. योग म्हणजे कोणता? ज्ञान योग आणि निष्काम कर्म योग, हा हेच आहे अग्निहोत्र. ज्याचं असा जो तो अग्निहोत्री, त्याच्याकडून होणारा तो जो यज्ञ, ज्ञानरूपी यज्ञ, यालाच म्हणायचं दैवयज्ञ. थोडक्यात संशयरहित निस्संदेह ज्ञान.
जेने आत्मसुख कामी, जे पांडुकुमारा म्हणजे अर्जुना, आणि त्या अग्निहोत्रापासून तो कशाची कामना करतो? आत्मसुखाची कामना करतो. इतर जे अग्निहोत्री आहेत, काही काही अग्निहोत्री आहेत फार कमी विरळे राहिले, पण त्यांच्या अग्निहोत्रापासून त्यांना स्वर्ग मिळतो, याच्या अग्निहोत्रापासून याला आत्मसंतोष मिळतो. दैवास्तव देहाचे पाळन, जो चिंतिना देह भरण, तो महायोगी जाण दैवयोगे. आणि हे सर्व करत असताना त्याचं स्वतःच्या शरीराविषयी काय भावना असते, कसं असतं? तर दैवास्तव देहाचे पालन, देहाचे पालन दैवास्तव. दैव म्हणजे प्रारब्ध, प्रारब्धाने देहाचं पालन होत राहतं. जो देह भरण चिंतिना, देहाचं परिपालन करण्यासाठी जो थोडी देखील चिंता करत नाही, की आता मी जर हे कर्म नाही केलं, उसाला पारे नाही दिले, पाणी नाही भरलं, तर मला खायला कोण देईन, ही चिंता अज्ञानाला, ज्ञानाला नाही आहे. मग तो देह भरण चिंतिना. अहो जिसने उत्पन्न किया है वो जाने, म्हणतात ना, जिसने चोच बनाई है उसने दाना भी बनाया है, नहीं बनाया क्या? हां, तो महायोगी जाण दैवयोगे. आणि असा जो निश्चयाचा पुरुष आहे तोच खरा महायोगी आहे. दैवयोगे, दैवयोगाने तो महायोगी आहे असं अर्जुना तू जाण. आता अवधारी सांगेन अनिक, जे ब्रह्माग्नी साग्निक, तयाचे यज्ञेची यज्ञ देख उपासिजे. भगवंत म्हणतात अर्जुनाला, आता अनिक सांगेन अवधारी, आणखीन एक गोष्ट अर्जुना मी तुला सांगतो आहे, ती तू अवधारी म्हणजे ऐक. काय? की जे ब्रह्माग्नी सांगनिक, साग्निक, साग्निक म्हणजे अग्नीने युक्त. कोणता अग्नी? पण ब्रह्मरूपी अग्नी. म्हणजे आता ब्रह्मरूप अग्नीचे अग्निहोत्र ज्याचं आहे असा जो पुरुष, की त्या पुरुषाची यज्ञाची, त्या पुरुषाकडून होणारा जो यज्ञ आणि त्या यज्ञाने होणारी जी उपासना आहे त्याच्याबद्दल आता बोलतात. पण त्याचा अग्निहोत्र कोणता? आता ब्रह्मरूपी अग्निहोत्र, साग्निक. ब्रह्मरूपी अग्निहोत्राने जो साग्निक आहे, अग्नीने युक्त आहे, तयाचे यज्ञेची यज्ञ देख उपासिजे. तया ते यज्ञेची म्हणजे जीव चैतन्य रूपी यज्ञाने तो यज्ञ उपासिजे, तो यज्ञाची उपासना करतो. म्हणजे आपलं जे जीव चैतन्य आहे तो यज्ञामध्ये ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी आपल्या जीव चैतन्याला विलीन करतो, हाच त्याचा यज्ञ. कारण यावेळेस त्याचा अग्निहोत्र कोणता आहे? ब्रह्म हे अग्निहोत्र आहे. आणि ब्रह्म हे अग्निहोत्र असल्यामुळे जीव चैतन्याची आहुती तो ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी देतो, असा अर्थ. पुढे श्रोत्रादीनिंद्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति, शब्दादीन विषयानन्ये इंद्रियाग्निषु जुह्वति. एक संयमाग्निहोत्री ते युक्तित्रयाचा मंत्री, यजन करीती पवित्री इंद्रिय द्रव्यी. आता आणखीन सांगतात की आणखीन पुढं दोन अग्निहोत्री सांगितले. आता एक असा आहे की संयम अग्निहोत्री, संयमालाच त्याने आता काय बनवलं? अग्निहोत्र बनवलेलं आहे. अग्निहोत्र म्हणजे एक विशिष्ट प्रकारचा वन्नी अग्निहोत्र. तर संयम रूपी अग्निहोत्र ज्याने बनवला आहे तो ते युक्तित्रयाच्या मंत्री. युक्तित्रय, तीन युक्ती. कोण युक्ती? तीन, की मूळ बंध, जालंधर बंध, ओडियान बंध, हे तीन प्रकारचे काय आहे? युक्ती आहे. या तीन रूपी युक्तीच्या मंत्राने, कारण संयम हा सहजासहजी होत नाही. संयम करण्यासाठी या योगाच्या प्रक्रिया असाव्या लागतात. मूळ बंध गुदद्वाराच्या संबंधाने असतो, ओडियान बंध पोटाच्या संबंधाने आहे, आणि जालंधर बंध वगैरे असं शिकवतात इथल्या कंठाच्या संबंधाने असतो. तर हे बंध लावून ज्याने संयम केलेला आहे, अर्थात संयम रूपी अग्निहोत्री जो आहे तो या तीन युक्ती, मूळबंध, जालंधर बंध आणि ओडियान बंध, या तीन युक्तिरूपी मंत्राच्या द्वारे यजन करीती पवित्री इंद्रिय द्रव्यी, इंद्रिय रूपी द्रव्याचं हवन करतात. कुठे? पवित्री शब्दाचा अर्थ याचा संयम रूपी अग्नीमध्ये यजन करतात, म्हणजे संयम रूपी अग्नीमध्ये आहुती टाकतात. कशाची? इंद्रिय द्रव्यी. इंद्रिय द्रव्य म्हणजे इंद्रिय रूपी हवीस पदार्थाचं. जसं आपण
ते हविष पदार्थ वगैरे टाकतो ना, तसं तो टाकतो. काय टाकतो? इंद्रिय रूपी द्रव्य टाकतो. कशात टाकतो? संयम रूपी अग्नीमध्ये टाकतो. हे त्याचं यजन, हा यज्ञ. याला म्हणायचं संयम. यालाच बनवलाय अग्निहोत्र ज्याने, त्याच्या हा अशा प्रकारचा यज्ञ. एक वैराग्य रवी विवळे तव संयती विहार केले, ते अपावृत्त झाले इंद्रियानळ. बघा, एक वैराग्य रवी विवळे. वैराग्य रूपी रवी, रवी म्हणजे सूर्य. विवळे, विवळे शब्दाचा अर्थ आहे उदित होणे. तर एक असा आहे की म्हणे वैराग्य रूपी सूर्य उदित झाला असता मग तव संयती विहार केले. संयती विहार केले म्हणजे संयम रूपी कुंडाची त्याने काय केली? रचना केली. संयती, संयती म्हणजे संयम. कारण वैराग्याचा उदय होतो तेव्हा संयम घडायला लागतो. मग वैराग्य रूपी सूर्याचा उदय झाला तर संयम रूपी जणू काय त्याने अग्निकुंड बनवला. संयती विहार केले. तेत अपावृत्त झाले इंद्रियानळ. तेत इंद्रियानळ अपावृत्त झाले. अपावृत्त म्हणजे प्रगट होतो, प्रगट होणे असा अर्थ आहे. आणि अपावृत्त झाले कोण? इंद्रियानळ. इंद्रियानळ, इंद्रिय रूपी अग्नीमध्ये तेत अपावृत्त झाले म्हणजे प्रगट झालेला आहे. पुढच्या ओळी संबंध आहे. पुढच्या 2 ओळीबरोबर याचा संबंध आहे, म्हणजे एकंदरीत कळेल. पुढची ओळी. तीही विरक्तीची ज्वाळा घेतली तव विकारांची इंधने पळीपली, तेत आशा धुमे सांडिली पाचही कुंडे. बघा आता अजून पुढच्या वेळी संबंध आहे, नंतर वाचू. ती विरक्तीची ज्वाळा घेतली. ती म्हणजे त्या इंद्रियाग्नींनी ज्वाळा घेतली. कोणती? विरक्तीची ज्वाळा घेतली म्हणजे विरक्तीरूपी ज्वाळा भडकली असा अर्थ आहे. तव विकारांची इंधने पळीपली. विकार म्हणजे काम क्रोधादी विकार यांचं इंधन पळीपली म्हणजे पेट घेऊ लागली. तेत त्यावेळी आशाधुमे सांडिली पाचही कुंडे. त्यावेळेस आशारूपी जो धूर तो त्या पाचही कुंडातून पळून गेला. 5 कुंड म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय. पुन्हा पुढची ओळी वाचून मग संदर्भ. मग वाक्य विधीची या निरवडी, विषय आहुती उदडी, हवन केले कुंडी इंद्रियाग्नीच्या. मग नंतर वाक्यविधीची या निवडी. वाक्यविधी म्हणजे गुरुच्या द्वारे, गुरुवाक्याच्या द्वारे ऐकलेला जो उपदेश, त्या विधीनुसार निरवडी. निरवडी म्हणजे पद्धत किंवा कुशलता. वाक्यविधीच्या निरवडी म्हणजे गुरुनी केलेला जो उपदेश, गुरुनी सांगितलेलं जे ज्ञान, त्या ज्ञानाच्या पद्धतीने कुशलतेने विषय आहुती उदडी. उदडी म्हणजे पुष्कळ. पुष्कळ त्याने विषयाच्या काय दिल्या आहे? आहुती दिल्यात. हवन केले कुंडी इंद्रियाग्नीच्या. इंद्रियाग्नीच्या कुंडी हवन केले. इंद्रिय रूपी अग्नीच्या कुंडामध्ये त्याने विषय रूपी आहुती देऊन हवन केले असा अर्थ आहे. एकंदरीत या दोन्ही 3 ओळीचा भाव असा आहे की वैराग्य रूपी रवी म्हणजे सूर्य जेव्हा उदित होतो तेव्हा त्याने जणू काय संयम रूपी अग्निकुंडाची रचना केलेली आहे. आणि त्या संयम रूपी अग्निकुंडामध्ये इंद्रिय रूपी अग्नी आहे, प्रगट केलेला. इंद्रिय रूपी अग्नी प्रगट केला. कुठे? कुंडामध्ये. कोणता कुंड? संयम रूपी कुंड. आणि तो कुंड केव्हा? वैराग्य रूपी रवी सूर्य जेव्हा उदित होतो तेव्हा संयम रूपी अग्निकुंडामध्ये त्याने अग्नी प्रगट केला. कोणता अग्नी? इंद्रिय रूपी अग्नी, इंद्रियानळ. आणि मग तीही त्या इंद्रिय रूपी अग्नीमध्ये झालं काय? विरक्तीची ज्वाळा भडकली. अग्नी म्हटलं की ज्वाळा होणार ना. इंद्रिय रूपी अग्नीमध्ये काय झालं? वैराग्याची विरक्तीची ज्वाळा भडकली. म्हणजे त्या साऱ्या इंद्रियांनी वैराग्य धारण केलं. ते इंद्रिय आपापल्या विषयाकडे जाईन असे झाले. वैराग्य धारण केलं आहे, विरक्तीची ज्वाळा उडली. तव अशा अवस्थेत विकाराची इंधने पळीपली. आणि मग तो अग्नी भडकल्यामुळे जेवढे काय विकार होते, काम क्रोध आदी, हे सारे पळून गेले. कुणाचा काही थारा लागे ना. आणि अशा वेळेस मग चित्तामध्ये काही एखाद्या अनात्म पदार्थाची आशा तरी राहिली का? नाही नाही. आशा रूपी धूर त्या 5ही इंद्रिय रूपी कुंडाला सोडून गेला. त्या इंद्रियांना आता त्या विषयाची इच्छा सुद्धा राहिली नाही, आशा राहिली नाही. आणि मग त्या गुरु उपदेशाच्या
कुशलतेने त्याने आणखीन त्या इंद्रियरूपी अग्नीमध्ये काय केलं, आहुती दिली आहे. कशाच्या, विषयाच्या आहुती दिलेल्या आहे. अर्थात विषयाचा पूर्णपणे त्याने त्याग केला, विषय जाळून टाकले, विषयाला इंद्रियापर्यंत येऊन सुद्धा देत नाही. अशा रीतीने इंद्रिय अग्नीच्या कुंडामध्ये त्याने हवन केले. असा तो त्या ज्ञानी पुरुषाचा यज्ञ संपन्न झाला आहे.